नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये। तर नवनाथांच्या पोथीचा आज 9वा अध्याय सांगायचं राहून गेलं। तर जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना कल्पना असेल की आमच्या घरामध्ये सध्या नवनाथांची पोथी चालू आहे, घरोघर असते ती आणि आम्ही वाचतो पहिल्यापासून। तर नवनाथांच्या पोथीचा आज 9वा अध्याय आहे। तर मिस्टरांनी मला उडदाच्या डाळीचे वडे करायला सांगितले, कारण आहे ना 9व्या अध्यायाच्या ज्या दिवशी वाचतात त्या दिवशी उडदाच्या डाळीचे वडे हे करायचे असतात। ते का करतात ते तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर समजेलच। आणि हे तेच वडे आहे जे आपण पितृपक्षामध्ये करतो नैवेद्याला, म्हणजे पितृ ज्या दिवशी जेवायला घालतात ना त्या दिवशी हे वडे करतात। तसेच आहे ना आजच्या ह्या अध्यायामध्ये गोरक्षनाथांचा जन्म होतो आणि जन्म त्यांचा कशा प्रकारे होतो, हे वडे का करतात, हे संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जास्त मला डिटेल्समध्ये सांगता येणार नाही, पण मी जास्तीत जास्त निदान म्हणजे गोरक्षनाथांचा जन्म कसा झाला आणि वड्यांची रेसिपी आणि हे वडे का करतात ते सांगणार आहे। तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि गोरक्षनाथांसारखा शिष्य होणे नाही हे पण मी तुम्हाला सांगते, त्याकरता तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण नवनाथांची पोथी जरूर वाचत जा। कारण नवनाथांची जर पोथी आपण वाचली तर खरंच आपल्या नवनाथांची कृपादृष्टी सदैव राहते। हा अनुभव आमचा स्वतःचा तरी आहे। आमच्या कुटुंबाचा नवनाथांवर खरंच खूप म्हणजे आमची खूप श्रद्धा आहे, म्हणजे तशी माझी सगळ्याच देवांवर श्रद्धा आहे। तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या पण लक्षात आलं असेल की मी पंढरपूरच्या पायवारीला पण जाऊन आली, त्यानंतर माझे 16 सोमवार पण झालेले आहे। नवनाथांची पोथी आता सध्या वाचते आणि आहे म्हणजे असं सांगायला नाही पाहिजे, पण आवडतं मला, देवाचं करायला आवडतं आणि एक वेगळं समाधान त्यातनं मिळतं असा माझा तरी अनुभव आहे। आणि कसं संसार प्रपंच किती जरी आपण नुसता पैसा सगळं काही राहत नाही किंवा सर्व सुखसोयी सगळं काही राहत नाही, किती जरी म्हटलं तरी माणसाला मानसिक ताण तणाव काही ना काही चालूच असतं कुटुंबामध्ये, कलह वाद विवाद। पण जर आपण थोडंफार देवाचं वगैरे केलं तर आपल्याला मनशांती मिळते आणि सुखसमाधान आपल्या कुटुंबात निश्चितच लाभतं। तर चला, आजचा मेन विषय हा आहे की मी तुम्हाला उडदाच्या वड्याच्या डाळींची रेसिपी दाखवते, तसंच नवनाथांचा जन्म कसा झाला हे या अध्यायामध्ये कळणार आहे। तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला तर मग उडदाच्या डाळीचे पहिल्यांदा मी आता रेसिपी करते आणि तुम्हाला मध्ये नवनाथांच्या पोथीचा अर्थ पण मी सांगते। चला, उडीद डाळीची वडे करण्यासाठी मी इथे उडीद डाळ घेतली, एक मोठी वाटी भरून स्वच्छ निवडून घेतली मी ती, आणि आता मी ती पाण्यात भिजत टाकते। तर इथे छान पिवळं मस्त झालं असं झालं का नाही, ती व्हिडिओत जास्त दिसते पण काही जास्त झालेली नाही आहे। मस्त मुगाचं आणि तुरीच्या डाळीचं मिक्स वरण उकळतं एक कळका मस्त वरण केलं आहे। आणि इकडे केला आहे इंद्रायणी तांदळाचा भात, माझं फेवरेट जेवण आहे इंद्रायणी तांदळाचा भात आणि तुरीच्या डाळीचं साधं वरण। डाळ साधारणतः 5 ते 6 तास भिजल्यानंतर मी छान स्वच्छ धुवून ना अशी घोळून ह्या चाळीत काढली पुरण चाळायच्या, आणि आता खाली निथळत ठेवली। आणि इकडे हे बघा 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या आहे, आणि आता हे मी मिक्सरला छान वाटून घेते। इथे छान मेथीची भाजी शिजते नाही, तर इकडे मी करते गरमागरम थोडासा शिरा। आणि इकडं तेजस दादा आहे ना डाळ दळतोय उडदाची वड्यांसाठी, थोडा रागोळा घातला आहे त्यांनी, पण आता मला लोड आला त्याला म्हटले कर मदत। तेव्हा आमचा तेजस दादा डाळ दळून राहिला। रोहिणीला प्रॉब्लेम होता त्यामुळे मग तेजसला म्हटले मला थोडीशी मदत कर, कारण स्वयंपाक पण मला खूप सारा करायचा होता। तर इथे मिस्टर नवनाथांच्या पोथीचा 9वा अध्याय वाचता आहे। तर नवनाथांच्या पोथीच्या 9व्या अध्यायामध्ये काय लिहिलेलं आहे, जेव्हा मच्छिंद्रनाथ 2ऱ्या अध्यायामध्ये मी सांगितलं आहे बघा की एका गावात जाता बांगलादेशामध्ये आणि सरस्वती नावाच्या स्त्रीला रक्षा देता आणि सांगतात की यापासून तुला मूल होईल। तर 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ बांगलादेशात जातात आणि मच्छिंद्रनाथांना अचानक आठवण येते की आपण इथे सरस्वती नावाच्या स्त्रीला रक्षा दिलेली आहे मूल होण्यासाठी। आणि मग मच्छिंद्रनाथ तिच्या दारासमोर जाता अलक निरंजन असं उच्चारता, आणि त्यानंतर ती स्त्रीला विचारता तुझं नाव काय, तर ती सांगते की माझं नाव सरस्वती आहे। तेव्हा मच्छिंद्रनाथ तिला म्हणतात की तुझं मूल दाखव मला, कुठे तुझं बाळ।
तर म्हणे माझ्या पोटी बाळ वगैरे काहीच नाही आहे महाराज. तर म्हणे खोटं बोलू नकोस, मी तुला 12 वर्षापूर्वी मंत्रविभूती दिली होती, संजीवनी मंत्रविभूती, तर त्याने तुला बाळ व्हायलाच पाहिजे होतं, असं होणार नाही, माझी विद्या फुल जाणार नाही. तर ती म्हणते नाही मला बाळ नाही झालं अजून. तर म्हणे तू विद्या ती विभूती कुठे टाकली, ती दाखव म्हणे मला, चल म्हणे जागा, तुझ्या नशिबात नव्हतं ते बाळ तर मला ती जागा दाखव, असं म्हणून मच्छिंद्रनाथ तिच्यावर खूप संतापतात. तेव्हा ती स्त्री खूप घाबरते आणि तिला ती जागा घेऊन मच्छिंद्रनाथांना ती जागा घेऊन दाखवण्यासाठी जाती. तर तिने ती विभूती एका उखड्यावर टाकलेली असती आणि मग मच्छिंद्रनाथ तिथे आवाज देतात की हे बाळा, 12 वर्षापासून तू इथं ह्या उकिरड्यावर, ह्या म्हणजे शेणाचा उकिरडा असतो तो, या गोवरामध्ये लपलेला आहे, त्यामुळे मी तुझं गोरक्ष असं नाव ठेवतो, तू यातनं बाहेर निघ. आणि असं नाव असं आरोळ दिल्यानंतर त्या गोवरातून खरंच एक आवाज येतो की मला इथनं बाहेर यायला खूप त्रास होतो आहे, तेव्हा हे गोवर तुम्ही बाजूला करा आणि मला बाहेर काढा महाराजा. असा आवाज गोरक्षनाथांनी दिल्याबरोबर मच्छिंद्रनाथ तिथे ते म्हणजे शेण बाजूला करता आणि त्याच्यातून खरोखर एक दिव्य असा बालक बाहेर येतो. तर मच्छिंद्रनाथ सांगतात की तुझं नाव गोरक्ष असं आहे. त्या बाळाला पाहून त्या स्त्रीला खूप अश्रू अनावर होतात आणि ती सांगते मी खरंच कपाळकलंटी आहे, माझ्या नशिबात नव्हतं हे बाळ. आणि ती नाथांची विनवणी करू लागती. पण नाथ म्हणतात की आता तू माझ्या शिक्षेस पात्र होऊ नको, माझा राग अनावर झाला तर मी तुला शाप काही पण देऊन टाकेल, त्यामुळे तू इथून चालती हो. आणि ती स्त्री पश्चाताप करून तिथून निघून जाते. आणि मच्छिंद्रनाथ पुढे गोरक्षनाथाला घेऊन पुढे तीर्थाटन ते करत असताना पुढच्या मार्गाला ते भ्रमण करतात. तर भ्रमण करता करता एका गावात ते जातात आणि गावात गेल्यानंतर मच्छिंद्रनाथ ध्यान करत असतात. त्यावेळेस गोरक्षनाथ भिक्षेसाठी गावात जातो आणि गावात गेल्यानंतर एका ठिकाणी ते भिक्षा मागण्यासाठी जातात. तर त्या ठिकाणी पितृश्राद्ध असतं. तर ती स्त्री सुलक्षणी असते आणि ती स्त्री गोरक्षनाथांना बरीच भिक्षा देते. त्याच्यामध्ये वड्या, पातोड्या, वरण, भात, चाणक्या, वडे, भजे, कुरडे असं बरंच काही काही असतं आणि भरपूर ती असं घवघवीत ताट भरून ती गोरक्षनाथांना देते. आणि ते ताट दिल्यानंतर गोरक्षनाथांना वाटतं की ते एवढ्या याच्यामध्ये स्वामींचं म्हणजे माझ्या गुरूंचं आणि माझं जेवण होऊन जाईल. तर गोरक्षनाथ पुढे काही भिक्षेला जात नाही, ते पात्र घेऊन गोरक्षनाथ येतात आणि मच्छिंद्रनाथांना जेव घालतात. तर मच्छिंद्रनाथांचं जेवण झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाकडे बघतात आणि म्हणतात जर अजून वडे असते जेवणामध्ये तर मला छान वाटलं असतं, अजून वडे घेऊन ये. तर गोरक्षनाथ हा खूप शिस्तप्रिय असा शिष्य असतो. तो वडे घेण्यासाठी परत त्या स्त्रीच्या घरी जातो आणि म्हणतो अनेक वडे माझं द्यावी, मला अजून वडे द्या, माझ्या नाथांना तुमचे वडे फार आवडले. तर मग ती स्त्री चिडते, म्हणे खोटारड्या, गुरूंचं नाव सांगतो आणि एकदा भिक्षा दिलेली पुरत नाही का, असं परत परत भिक्षा मागू नये भिक्षुकाने, असं त्याला बोलते. तर ती म्हणे नाही मी खोटं नाही बोलत, माझ्या गुरूंना खरंच तुमचे वडे खूप आवडले. मग ती स्त्री म्हणते एवढा जर तुझ्या गुरूंवर तुझा जीव आहे तर गुरूंसाठी तू काय करशील. म्हणे माई तू जे सांगल ते मी करल. तेव्हा ती स्त्री म्हणते की तुझा डोळा मला काढून दे. तर गोरक्षनाथ कुठल्याही याचा विचार न करता डोळ्यामध्ये बोट घालतात आणि त्या स्त्रीच्या हातावर डोळा काढून देतात. तो डोळा बघितल्यानंतर त्या स्त्रीच्या अंगाला खूप घाम फुटतो. ती पळत पळत घरात जाते आणि ते वडे जेवढे आहे तिच्या घरामध्ये तेवढे वडे आणून गोरक्षनाथांच्या झोळीमध्ये घालते. तर गोरक्षनाथ काय करता, तो डोळा काढलेल्या हातात धरता एका आणि डोळा असा पदराने झाकून घेतात त्यांच्या धोत्राने आणि ते वडे घेऊन ते मच्छिंद्रनाथांकडे जातात आणि मच्छिंद्रनाथांना ते वडे देतात. तर मच्छिंद्रनाथ बोलतात की तू डोळा का झाकला आहे. तर म्हणे काही नाही, माझ्या डोळ्यात कचरं गेलं. नाही म्हणे मला दाखव पहिलं. नाही म्हणे तुम्ही तुमचं भोजन करून घ्या, मी तुम्हाला डोळा दाखवतो. तर मच्छिंद्रनाथ म्हणतात नाही मला तुझा डोळा दाखव, नंतर मी भोजन माझं पूर्ण करेल. तर मच्छिंद्रनाथांनी खूपच हट्ट केल्यानंतर मग गोरक्षनाथ म्हणतात की तुम्हाला बघवणार नाही. नाही म्हणे मला तुझा डोळा दाखव. आणि गोरक्षनाथ नाईलाजाने डोळा दाखवतात. तेव्हा मच्छिंद्रनाथांना खूप वाटतं की किती हा गोरक्षांचा माझ्यावर जीव आहे आणि संजीवन मंत्राच्या साह्याने मच्छिंद्रनाथ तो डोळा गोरक्षनाथांचा परत आहे त्या जागी व्यवस्थित बसवून देतात. तर असा हा गोरक्षनाथ हा शिष्य होता. म्हणून ह्या अध्यायामध्ये 9वा अध्याय वाचताना ज्या दिवशी 9वा अध्याय करतात त्या दिवशी उडदाच्या डाळीचे वडे करावे लागतात. तर असा हा गोरक्षनाथ हा शिष्य होऊन गेला आणि खरोखर मच्छिंद्रनाथांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं शिष्याचा एवढा जीव बघून आणि त्यांना वाटतं
की माझ्या विद्येचा खरंच उपयोग झाला, कारण त्यांनी दिलेल्या मंत्रविभूतीपासून या गोरक्षनाथांचा जन्म झालेला असतो आणि म्हणूनच आजच्या दिवशी हे वडे करतात. तर मी छान वरण, भात, शिरा, वडे, मेथीची भाजी असा छान स्वयंपाक केला होता. वड्यांची रेसिपी तुम्हाला दाखवते. तर डाळ मिक्सरला छान वाटली आहे. डाळीमध्ये हिरव्या मिरची आणि लसूण पण वाटला. आता नंतर याच्यामध्ये हे बघा मी ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. कोथिंबीरीनं चिरून घ्यायची म्हणजे ना वडे छान हिरवे हिरवे दिसतात. टाकते मी थोडासा हिंग आणि नंतर टाकते चवीप्रमाणे मीठ. नंतर हे व्यवस्थित कालवून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी. मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि इकडं कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे वरती. आता याचे मी बनवते छानपैकी वडे. तर वडे बनवण्यासाठी मी ना हा प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे. थोडा कडक घ्यायचा, खूप पातळ नाही घ्यायचा. आणि इथे ना पातेल्यात पाणी घेतलं आहे. गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल तापलं आहे कडक. आता मी वडे करते. कागदावर घ्यायचे आणि असा आकार देऊन घेतल्यानंतर असं मध्ये याला होल पाडायचं आणि होल पाडल्यानंतर असं पाण्याचा हात घ्यायचा आणि हा वडा याच्यावर व्यवस्थित काढून घ्यायचा आणि या पद्धतीने कढईत टाकायचं. पद्धतीने आता मी वडे उलटते एक मिनिट छान तळल्यानंतर. आणि बघा किती छान फुगले वडे मस्त. आणि वड्यांना कलर पण छान आला आहे, मस्त असं ऑफ व्हाईट हिरवट हिरवट. ते बघा थोड्या वेळाने 1-2 मिनिटांनी परत असे उलटे पलटे करायचे वडे. तर या पद्धतीने तुम्ही वडे करून बघा. ह्या वड्यांचं खूप खूप महत्त्व असतं. आता मी पोथीचं अर्थ सांगेल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच की हे वडे का करतात ते. तर या पद्धतीने हे उडदाच्या डाळीचे वडे तयार झालेले. आता या पद्धतीने मी सर्व वडे तळून घेते. या पद्धतीने मी वडे तळले. हे बघा हे तळले आणि हे बघा हे नैवेद्यावर भरले, नैवेद्य भरले. एवढे वडे तळले मी आणि थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं वड्यांचं, कारण ते रसताना दुसऱ्या दिवशी पण वडे लागतात. त्याच्यामुळे एवढं पीठ आता मी फ्रीजमध्ये ठेवले. सकाळी तळत स्वयंपाक झाला आहे. तर नैवेद्य दाखवतो. पोथी वाजता आहे अजून मिस्टर. नैवेद्य दाखवतो मग जेवण करतो. बनवलं मस्तपैकी इंद्रायणी तांदळाचा भात, वरण, मेथीची भाजी. बघा हे वडे. इकडे आहे गरमागरम पोळ्या आणि इकडे आहे मस्तपैकी शिरा. नैवेद्यासाठी एवढा स्वयंपाक बनवला मी. नैवेद्य भरलेले. तर अशा प्रकारे पोथी वाचून झाली, स्वयंपाक झाला, नैवेद्य वगैरे भरून झाले आणि आता आरती चालू आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.